काय रे, काही हवंय का सोहम? नाही, मी फक्त तुला मदत करायला आलोय. चहात कसली लागणार आहे तुझी मदत सोहम? ओके. सोहम, प्लीज एक काम करतोस का? मला हे आलं कुठून देतोस? येस, मला वाटलंच होतं तुला माझी मदत लागेल. अभिजित सरांचा फोन येतोय. अगं मग घे ना. आजोबा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नाही, तुझी मॉर्निंग गुड झाली असेल, पण माझी इथे वाट लागली अक्षरशः. म्हणजे आसावरी ग, सारखा जप सुरू आहे तिच्या दत्ताजींच्या नावाचा. तुला सांगतो, त्या दोघांमध्ये जे बॉन्डिंग आहे ना, ते आपल्याला नाही करायचं. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे त्यांचं ना. सासरे सून नाही, बाप लेक आहेत ते. आणि बरीच वर्ष माहेरी न जाऊ शकलेल्या मुलीची जी अवस्था होती ना, तशी अवस्था झाली तिची. हो सर, मला सगळं कळतंय, पण आता पर्याय नाही आपल्याकडे. आपल्याला त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवावंच लागणार. सर, अहो तुम्ही विचार करा ना, तुम्ही दोघे इथे मुंबईत आहात आणि हे जर आजोबांना कळलं इथे घरात राहत नाही आहात, तर मग त्यांना खूप मोठा धक्का. सगळं ठीक आहे, पण आजपर्यंत मी आसावरीपासून काही लपवलेलं नाही ना, आणि मला तिच्याशी खोटंही बोलता येत नाही. सर, मला कळतंय, पण ऐका ना, मला फिगर आउट करायला थोडासा वेळ द्या, मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, बघतो. चल, बाय. थँक्यू. अरे वा, परफेक्ट आलं पडलंय. हा सोहम, काय झालंय? चुका मी करून ठेवल्यात आणि त्रास तुम्हाला सगळ्यांना होतोय. मी ना आईला जाऊन सगळं खरं सांगणार आहे. तिला सांगणार आहे तू घरी आहे, आजोबा इथे आलेत म्हणून. ती आल्यावर आजोबांना सगळं काही खरं कळलं ना, आणि ते माझ्यावर चिडले, मला घराबाहेर काढलं तरी चालेल. तुम्हाला सगळ्यांना त्रास नको ग. किती दिवस चालणार आहे सगळं? चला सावरी, निघतो मी, उशीर होतोय मला. हो, अहो किती माणसं असतील तुमच्या हाताखाली तिकडे? साधारण 30-35 स्टाफ आहे. एवढी माणसं आहे, आणि ह्या सगळ्यांचे तुम्ही बॉस, शेफ अभिजित राजे. खरंच मला इतका आनंद झालाय ना. अहो, मी तुमच्यासाठी ना नवा कोरा रुमाल आणून ठेवला होता टेबलावरती. तुम्ही घेतलात का देऊ? घेतला. नवा कशाला? म्हणजे काय, तुम्ही एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये नोकरीला जाणार, इतके लोक तुमच्या हाताखाली असतील. आता तुम्हाला किचन मध्ये काम करताना घाम आला आणि तो तुम्हाला टिपावा लागला, तसा छान पांढरा शुभ्र नवा कोरा रुमाल असेल ना तुमच्याकडे. काय रे बाबा. अहो, माझ्या डोक्यात ना काही केला जात नाहीये. कोण असेल त्या घरात? मदन भाऊजी आले असतील का? कारण मी ना बरोबर देवघरातल्या घंटेचा आवाज ऐकला. कोण असेल? मला काय माहित होतं आता कोण होतं ते. मी निघतो का, आजही उशीर होते पहिल्याच दिवशी. अहो, चिडताय काय तुम्ही? मी आपलं सहज विचारलं कोण असेल म्हणून. मला विचारून काय होणार आहे? मी होतो का तिथे? कोथिंबीर आणली. हा दे. कोणी असू शकतं ना, शुभ्रा सोहमचे मित्र असू शकतात. आपण सोहम शुभ्राचे मित्र काय देवघरात बसून पूजा करणार आहेत का? मी म्हटलं ना, मी घंटेचा नाद ऐकला. रिंगटोन असेल ना तो कोणाचा तरी. किती प्रश्न पडतात ग तुला. दादाला काय झालंय? तुला पण वाटलं ना काहीतरी विचित्रच वागतायत, काय माहित. दवा देणार आहेस का? हो देते. एक मिनिट, मला काय तुम्हाला म्हणायचं होतं. मी ना मस्तपैकी नारळाच्या वड्या केल्यात बाबांसाठी आणि भाजणीच्या चकल्या केल्यात. तर आता गावाला त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या ते जरा बघाल का? अरे काय चाललंय तुझं? नारळाच्या वड्या काय काय? तू राहू दे, डबा पण राहू दे माझा, जातो मी. अहो ऐका ना. अहो वहिनी,
दादा असे का करतात ते? काय झालं त्यांना? काही कळत नाही का विचित्र वागतात एवढे. डबा सुद्धा न घेता गेलं, असं कधी केलं नाहीये त्यांनी. माझी ना खात्री आहे हे सगळे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. असा झापडलाय त्या वॉचमॅनला. मॉर्निंग वॉक करून आलो, दार उघडला नाही. एवढा सूर्यवर आला, अजून झोपा काढत होता. सगळी घाण, सगळे सोसायटीत घाण पसर. मी काय सतत मागे वळून बघायचं तुझ्याशी बोलायचं काय? मग इथे आहे ना. काय बोललो मी आता, ऐकलंस? हो ते वॉचमॅन ओरडला तुम्ही वॉचमॅनला. झापडला, हा झोपा काढत होता आणि सगळ्या सोसायटीत घाण झाली. मी चला, म्हणजे अख्ख्या सोसायटीला कळलं असणार की आजोबा परत आलेले आहेत. तुम्ही पण ना आमचे नाही, अख्ख्या बिल्डिंगचे आजोबा आहात. हे घ्या. अरे वा, शिकलीस की तू. आपल्या घरातल्या कुठल्या माणसाला कधी चहा लागतो एक उत्तम गृहिणी जाणते. माझ्या अंदाज तू उत्तम गृहिणी आहेस. बरं, मी गावात ती पिशवी आणली होती ना, ती घेऊन ये. हा, आणते. तू न थांब. तू जा रे. हो जा. खरं तर हे सगळं आसावरी आल्यावर तिला येणार होतो, पण तिला यायला वेळ आहे. ठीक आहे म्हणलं, आता काय. वा वा वा, उत्तम झालं. चहा आणल्या 2. ही पिशवी पाहिजे मला. काजू, खाजा, खडखडी लाडू, हे राजगिराचे लाडू. सोलं. आपल्याकडं रतांब्याची 8 झाड आहेत. त्यातली काही सोलं आपल्या जी घरात लागतात ती घरात ठेवतो, बाकीची विकून टाकतो. आंब्याची 50 झाड आहेत, सुपारीची 50 झाड आहेत. यातला अर्धा भाग हा मजनला जातो. यातून जे उत्पन्न येतं त्याचं वेगळं अकाउंट आहे, त्याची सगळी डिटेल्स आसावरीला माहिती आहे. त्याचं एक वेगळं पासबुक आहे. काहीतरी गडबड आहे नक्कीच. काय करू मी? नाही तर आत्ताच लाव ना, आसावरला फोन लाव. तिला विचार पासबुक कुठे ठेवलंय, आणि मला काही पैसे बँकेत भरायचे. हो, मी करते लगेच. आजोबा, आईंकडे बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा, फोन लागत नाहीये. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करते. तुमचे मोबाईल ना कधी लागतच नाहीत. मी बेस्ट वे लँडलाईन वर लावतो.
शुभ्राशी बोलल्याशिवाय नाही काही प्रश्न सुटणार आहे. आईंचा फोन आहे. तू एक काम करतो, आजोबांकडे लक्ष दे, मी आईंशी बोलते. मी मी आईंशी बोलत राहिले तर आजोबांना फोन लागणारच नाही ना, एंगेज लागेल. लक्ष दे, मी आलेच. हा आई बोला. शुभ्रा, बाळा ठीक आहे ना सगळं तिकडे घरी? हो, असं का विचारताय तुम्ही? काय माहित नाही ग, मला सारखं वाटतं तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय म्हणून. नक्की काही लपवत नाही आहात ना तुम्ही? अगं ह्यांना विचारायला गेले तर हे किती विचित्र वागले. असं वागत नाहीत कधी ते. काय आहे शुभ्रा झालेलं? आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. असं बरे कोणाशी बोलते एवढी? शुभ्रा, अगं तू माझ्याशी बोलतेस तर मग आपल्या घरच्या लँडलाईन वर मला कोण फोन करतंय? आई ऍक्च्युली ते लँडलाईनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सोहम ना काहीतरी करतोय आता लँडलाईनवर. कदाचित चुकून तुमचा फोन लागला असेल. तुम्ही उचलू नका. हा नाही नाही, मी कशाला उचलू सोहमचा फोन? पण तू मला खरं सांग शुभ्रा, नक्की काय झालंय ग? आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. असं बरे तर शिमल्याला आहेत, ती कोणाशी गप्पा मारत असेल? शुभ्रा मला खरं सांग, तुम्ही नक्की काही लपवत नाही आहात ना माझ्यापासनं? आई अहो, आम्ही असं का करू? तुम्ही उगाच खूप विचार करताय. सरांचा पण आज पहिला दिवस आहे ना जॉबचा, त्यामुळे त्यांनाही थोडं टेन्शन आलं असेल कदाचित. ते प्रेशराइज्ड असेल. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक आहे. ठीक आहे, ठेवते हा फोन. The number you have dialed is currently busy. आजोबा आजोबा थांबा. असं बरे शिमल्याला गेले, एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलते? आजोबा, अहो तुम्हाला तर माहिती आहे ना आईंचा स्वभाव. त्या म्हणजे कुणालाच नाही म्हणू शकत नाहीत. त्यांना तिथे असताना फोन येत असतील आणि त्या बिचाऱ्या कुणालाही नाही म्हणू शकत नसणार, त्यामुळे त्या फोन उचलत असतील. एन्जॉय करायचं सोडून, मजा करायची सोडून सिमलामध्ये पण बघा ना बिचाऱ्या तशाच अडकून राहिल्यात. आणि काय ना कळत नाही, लोकांना पण फोन करत राहतात. आता तुम्ही एवढे कोकणात होतात म्हटल्यावर आम्ही तुम्हाला फोन करून डिस्टर्ब केलं का? नाही ना. मग नाही नाही नाही. मी आता नाही फोन करणार तिला. काय त्यांना त्यांचा वेळ मिळाला पाहिजे ना. तुझं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. पण आल्यानंतर मी तुला जा विचारणार आहे. मला न विचारतो शिमल्याला गेलीसच का? आणि गेली तर गेली, हिथं हिंडा फिरायला सोडून फोनवर का चिकटून बसलीस? विचारा विचारा आल्या की. तुम्हाला आता मी मस्तपैकी चहा टाकू का पुन्हा? शिकलीस शिकलीस पण उलीस एवढाच. काय रे, तू घेणारस का? नाही आजोबा. चल ठीक आहे, टाक.
हा बोल शुभ्रा. हाय सर, कसा झाला तुमचा पहिला दिवस? खूपच छान. अगं कितीतरी दिवसांनी आज प्रोफेशनल किचन मध्ये काम केलं, इंटरनॅशनल रेसिपीज बनवल्या, खूप मजा आली. अरे वा सर, मी ऍक्च्युली तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केला होता. तुम्ही बरोबर होतात. आपण आईनं सगळं खरं सांगून टाकूया. मुळात आजोबा आलेत हे कळण्याचा हक्क आहे आईंना, आणि आपण असं त्यांच्यापासून लपून ठेवायला नको होतं. आय एम रिअली सॉरी. काय होईल, आई कदाचित हे सगळं ऐकून त्यांच्यापासून लपवलं हे कळल्यावर चिडतील, रागवतील, पण आपण सांभाळू त्यांना, आपण समजावू त्यांना. थँक गॉड शुभ्रा, तुला कल्पना नाही तू माझं केवढं मोठं टेन्शन घालवलंयस ते. आसावरीशी खोटं बोलणं मला आता सहन होत नव्हतं ग. मी आता घरी पोहोचतोच आहे. मी तिला सगळं खरं सांगून टाकतो. चल बाय. ओके सर. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. अगो बाई, म्हणजे 6 महिने झाले बाबांना गावाला जाऊन. खूप कामं खोळंबली असतील त्यांची. तर बघते परत एकदा बाबांना फोन करण्याचा प्रयत्न करून, लागतोय का बघू. अगं दिवसभरात किती फोन केले मी. आहेस कुठे तू? बाबा नाही, बरं झालं तू फोन केलास. किती दिवस झाले कॉन्टॅक्टच नाही आपला. काय बाबाची आठवण येते का नाही तुला? अहो काय बोलताय बाबा, तुमच्या आठवणीशिवाय एक दिवस जात नाही माझा. बाबा खूप आठवण येत असते हो तुमची. मी पण खूप प्रयत्न करत होते तुम्हाला फोन करायचा, लागतच नव्हता तुमचा फोन. कसे आहात तुम्ही आधी सांगा मला. तिकडे थंडी असेल ना खूप. तुम्ही स्वेटर घालताय ना बाबा. तब्येत बरी आहे ना तुमची? अगे कसली थंडी घेऊन बसली इथं. ठीक आहे, थंडीचं काही विशेष नाही, पण आहे वातावरण चांगलं इथले. पण काय ना, तुला भेटण्याची खूप इच्छा आहे का माझी? हो बाबा, मलाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली आहे. तू इकडं आल्यानंतर 100 प्रकार करशील मला माहिती आहे, मला खात्री आहे त्याची. अगं पण एवढा प्रवास करून आल्यानंतर घरात तुझ्या हातचा चहा नाही, तुझ्या घरामध्ये वावर नाही. अगं उदास वाटायला लागलं का घर? अगं तुम्हाला कळवलं असतं ना की 4 दिवस इथं मी नाही, 4 दिवस उशिरा आलो असतो मी इथं मुंबईत, तू तिकडे शिमल्यात. हॅलो हॅलो आसावरी. अगं नाही 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 नाही, अगं मी चिडलेलो नाहीये, रागवलेलो नाही मी. हॅलो आसावरी, ऐकतेस का तू? हॅलो हॅलो दत्ताजी, मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा हॅलो 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 हॅलो. करा मजा करा.